आपण बनवणार आहेत आलू भुजिया. आलू भुजियासाठी घेतले बटाटे वाफवून घेतलेत, मिरची पावडर आहे, हळद आहे आणि मीठ आहे. आता काय करायचं, हे बटाटे ते छोट्या खिसणीने, या खिसणीने हे असे मिक्सरच्या भांड्यात हे करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामधनं त्याचा गर काढायचं, चांगलं मस्त बारीक करायचं. बघा, मिक्सरच्या भांड्यांमधनं असं बटाट्याचं असं बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं अशी बारीक पेस्ट केली, काढून घ्यायची. पुन्हा दुसरा बटाटा टाकते. बटाट्याची एकदम बारीक पेस्ट करायची. बटाटे चांगले उकळून घ्यायचे, मिक्सरमधनं त्याची मस्त बारीक पेस्ट करायची. खूप छान लागतं. बाजारात मिळतात ना आलू भुजिया, त्याच्यापेक्षा पण खूप छान लागतात हे बघा, अशी पेस्ट करायची. सगळ्या बटाट्याची अशी पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये टाकायचं हे थोडी मिरची पावडर टाकायची, थोडी हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं. नंतर बेसन पीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं. त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. असं एकदम एकजीव करून घेतलं बघा, असं एकजीव करून घ्यायचं. बटाटा, डाळीचं पीठ, मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडं तेल टाकून त्याला चांगलं एकजीव करायचं. आता आम्ही ना हे ऑलरेडी केलं आहेत आम्ही, ते दाखवते मी तुम्हाला. एकदम बारीक ताटली घ्यायची, शेवाळी बारीक ताटली, ती टाकायची साच्यात. आणि मग हे आधी आम्ही तयार करून ठेवलेलं हे, कारण वेळ जाईल ना दाखवण्यामध्ये, मग हे तयार करून ठेवलेलं. खूप छान लागतात हे आलू भुजिया, तुम्ही करून बघा. बाजारात तर कशा पण मिळतात, पण हे घरच्या खूप छान लागतात. असा सेल करून टाकायचं.
आलू भुजिया. पूर्ण आलू भुजिया बनवून झाल्या की त्याच्यावर चाट मसाला टाकायचा. खूप छान लागतात. करून बघा एक वेळा. सोपं आहे करायला एकदम. वेळ कमी खातं. बटाटे वाफवायचे, मिरची पावडर, हळद, मीठ आणि डाळीचं पीठ, थोडं तेल असं मिक्स करून मस्त खूप छान होतात. बघा तुम्ही करून बघा. टेस्टी पण खूप लागतात. शेवापेक्षा तरी चांगलीच. शेव बनवण्यापेक्षा आलू भुजिया छान लागतात. फक्त त्याची ना बटाट्याची जी पेस्ट आहे ती चांगली मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची. आणि गुठाळी आली तर मग शेव निघत नाही ना. मस्त कुरकुरीत लागतात. चवीला खूप छान लागतं. बाजारातल्या तरी आलू भुजिया आम्ही बऱ्याच वेळा आणल्या. कधी आंबट, कधी खारट असे असतात. आपण ह्या घरी केलेल्या खूप छान लागतात. बटाटे मात्र चांगले उकडून घ्यायचे. चार म्हणा चाट मसाला टाकायचा. खूप छान लागतात. करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांना तर खूप आवडतं हे. लहान काय मोठे माणसं पण खूप आवडीने खातात. हे बघा आलू भुजिया.
कशी वाटली रेसिपी करून बघा, नक्की करून बघा.